श्री स्वामी समर्थ स्वामी बोध कथा। ब्राह्मणाचे दारिद्र्य श्री गुरुकृपेने गेले। मित्रांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय। त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली। त्यापैकी एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण। श्री गुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले। कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे। या क्षेत्राला दक्षिणकाशी असे म्हणतात। श्री गुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असतात आणि ख्या भक्तांवर कृपा करत असतात। या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे। जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे। दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे। त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे। भिक्षान्न, अतिथी सेवा आणि ईश्वराचे भजन यांत ते मोठ्या सुखात होते। एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले। ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता। भिक्षा वाढाव्यास घरात काहीच नव्हते। त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्री गुरूंना आसन दिले। त्यांची पूजा केली, पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची याचा ती विचार करू लागली। घरात तर काहीच नव्हते। बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली। तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता। त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या। त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्याची भाजी केली आणि ती श्री गुरूंना वाढली। श्री गुरु प्रसन्न झाले। तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले। श्री गुरूंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई दुःखी झाली। ती रडू लागली। थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला। त्याला तिने सारा प्रकार सांगितला। तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, घेवड्याचा वेल तर श्री गुरूंनी कापला होता। आता तो सगळा उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली। घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला आणि काय आश्चर्य! त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला। ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला। ते दोघे श्री गुरूंकडे गेले। त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांना सांगितली। बालमित्रांनो, अतिथी सेवा केल्याने आणि भक्तिभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने परमेश्वर संतुष्ट होतो, हे या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असेलच।